राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस शेकापक्ष अलायंस के 33वें मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के उम्मीदवार पार्थ पवार ने मंगलवार को बड़े ही बाजे गाजे के साथ चुनाव कार्यालय पहुंचकर अपना नामांकन पत्र भरा। अघाड़ी के कार्यकर्ताओं ने जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए रैली निकालकर पार्थ पवार का नामांकन पत्र दाखिल किया। इस अवसर पर उनके साथ विधायक बालाराम पाटिल उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस शेकापक्ष एवं सहयोगी दलों द्वारा पार्थ पवार की मावल लोकसभा चुनाव क्षेत्र में उम्मीदवारी तय की गई थी और इसी के चलते मंगलवार को पार्थ पवार ने पिंपरी चिंचवड़ में लोकसभा चुनाव के लिए अपना नामांकन पत्र भरा। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस शेकापक्ष एवं सहयोगी दलों के हजारों कार्यकर्ताओं द्वारा रैली निकाली गई। इस रैली में राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत पवार, विधायक बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM मात्रे, पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पुरोगामी युवा संगठन के रायगढ़ जिला अध्यक्ष देवेंद्र पाटिल आदि गणमान्यों सहित राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस शेकापक्ष एवं सहयोगी दलों के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में इस रैली में शामिल हुए थे।
अवसर पर राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत पवार और मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के उम्मीदवार पार्थ पवार ने उपस्थित जन समुदाय को संबोधित किया। पत्रकार मित्रांनो, बंधू आणि बहिणी, आजचा दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे। माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज मला संधी मिळाली आहे फॉर्म भरण्यासाठी। ही संधी तुमच्या प्रेमामुळे मिळाली आहे, तुमच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो त्यासाठी। सगळे मित्रपक्ष, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते यांच्या सगळ्यांचा पण आभार मानतो की तुम्ही मला एवढी मदत केली आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवला। फक्त मला एकच सांगायचं आहे की आपल्याला ही सीट 100% आणायची आणि ही नक्कीच येणार, तुमच्या आशीर्वादामुळे येणार। तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वादामुळे आपण इथं विकास आणणार, म्हणजे आणणारच। मला एवढं सांगायचं आहे की आज खूपच चांगला दिवस आहे, आज सगळं चांगलं होणार आहे। नीट पद्धतीने फॉर्म भरून आपण प्रचाराला सुरू करणार आहे। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, गवई गट असेल, साळवे गट असेल, त्याच्यामध्ये खोबरा गट असेल, कवाडे गट असेल, असे अनेक सगळे RPIचे माझे सहकारी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व मित्र पक्ष, त्याचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर नेते, आजच्या फॉर्म भरण्याच्या करता विशेषतः माझ्या पिंपरी राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा भरतोय आणि आता मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हा फॉर्म भरायला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे। आपल्या सगळ्यांचं प्रेम गेले अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे। या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मनापासून केला। आताची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे। देशाचं 125 कोटी जनतेचं संपूर्ण कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा, अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे। आपण UPIच्या तर्फे जो जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व घटकाला विचार करून तो जाहीरनामा दिलेला आहे। आज सत्ताधारी पक्षांनी जो जाहीरनामा दिलेला आहे, मला माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, त्याच्यामध्ये बेरोजगारीच्या बद्दल बोललेलं नाहीये। नोटबंदीमुळे जे तुमचं माझं सगळ्यांचं देशाचं आर्थिक दिवाळखोरी निघाली, आपले धंदे वाचले, त्याच्याबद्दल कुठलाही उल्लेख यांनी जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी केलेला नाहीये। GST मुळे छोट्या मोठ्या मध्यम सगळ्या व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलं, त्याचा पण उल्लेख केलेला नाहीये। शारीरिक अस्वास्थ्य के चलते पूर्व विधायक विवेक पाटिल लोकसभा चुनाव प्रचार का हिस्सा नहीं बन पा रहे थे, जिसकी वजह से शेका पक्ष के कार्यकर्ता दुविधा में फंसे हुए थे। कार्यकर्ताओं की दुविधा को खत्म करने एवं आघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार के चुनाव प्रचार के लिए कार्यकर्ताओं को प्रेरित करने के लिए सोमवार को श्री विवेक पाटिल द्वारा संवाद सभा बुलाई गई थी। इस संवाद सभा को संबोधित करने के लिए स्वयं विवेक पाटिल सहित राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत पवार भी उपस्थित थे। 33वें मावल लोकसभा चुनाव क्षेत्र में राष्ट्रवादी कांग्रेस, शेका पक्ष एवं सहयोगी दलों के मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के उम्मीदवार पार्थ पवार के प्रचार हेतु सोमवार को पनवेल स्थित आद्य क्रांतिवीर वासुदेव बड़वंत फड़के नाट्य गृह में शेका पक्ष, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और सभी सहयोगी दलों के कार्यकर्ताओं एवं पदाधिकारियों से बातचीत के लिए पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा संवाद सभा का आयोजन किया गया था। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत पवार को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया था। तो वहीं पूर्व विधायक विवेक पाटिल, विधायक बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM मात्रे, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल,
कांग्रेस के अध्यक्ष आरसी घरत, महेंद्र घरत, सीताराम कांबले, सतीश पाटिल, प्रमोद हिंदूराव, उमेश पाटिल, शिवदास कांबले, सुनील घरत, सुदाम पाटिल, महानगर जिला सचिव गणेश कडू, प्रशांत पाटिल, नारायण घरत, महादेव कटेकर, एलबी पाटिल आदि गणमान्यों सहित शेका पक्ष, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं अन्य सहयोगी दलों के सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक बालाराम पाटिल ने सभी उपस्थितों को संबोधित किया और इस सभा में उनका स्वागत किया। 29 एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पनवेल, उरण आणि कर्जत, खालापूर या तीनही मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना अतिशय मोठी आघाडी आपण वळवून द्यायची आहे। त्या दृष्टीने आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणूनच आजच्या सभेची या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे। या सभेसाठी माननीय विवेकानंद पाटील साहेब आले, अजितदादा आणि व्यासपीठावरील सारे नेते मंडळी आले, आपण सारे जण आलात, आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि या निवडणुकीच्या मोहिमेमधला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मते हा एक निर्णायक आणि निवडणूक मोहिमेला कलाटणी देणारा क्षण आहे। ज्या क्षणाने, ज्या सभेनं आपल्या साऱ्यांनाच 29 तारखेपर्यंत काम करण्यासाठीची ऊर्जा मिळणार आहे। जसं दरवर्षी 19 जूनला आपण साहेबांचा वाढदिवस साजरा करतो आणि वर्षभर कार्यरत राहण्यासाठी आपल्याला ती ऊर्जा, ती ताकद पुरते, तद्वत या निवडणुकीमध्ये देशामध्ये अतिशय उन्मत्तपणाने सत्ता वापरणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचं कबर्ड मोडण्यासाठी 33 मावळ मतदारसंघातून पनवेल, उरण, कर्जत, खालापूर हे मतदारसंघ, तद्वतच पिंपरी चिंचवडचे माझे काही सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या पिंपरी चिंचवड मध्येही संपूर्ण ताकदीनं पार्थ पवार यांना विजयी करण्याच्या दृष्टीनं त्यांची निशाणी घड्याळाच्या समोरचं बटन दाबून लोकांना कामाला लावायची आपली जबाबदारी आपण पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उप मुख्यमंत्री अजित पवार ने मोदी सरकार पर निशाना साधते हुए कहा कि पिछले 5 सालों से नरेंद्र मोदी लोगों से जो वादे करते आए हैं वो उन्होंने पूरे किए हैं या नहीं। इस बारे में ना तो खुद नरेंद्र मोदी कुछ बोल रहे हैं और ना ही उनके कोई सहयोगी, ना तो वो अच्छे दिन की बात कर रहे हैं और ना ही काले धन के वापसी की। बेरोजगारी कितनी हटी है और कितने लोगों को काम मिला है, इस बारे में भी भाजपा के पास कोई जवाब नहीं है। या निवडणुकीच्या निमित्तानं 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलेलं आहे याबद्दल विकासाचं मोदी साहेब किंवा त्यांचे सगळे सहकारी काही बोलायला तयार नाही। आपण सगळ्यांनी वर्ध्याची सभा पहिलीच महाराष्ट्रातली त्यांची ऐकली असेल। एका कुटुंबावर घसरण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। वास्तविक देशाची निवडणूक आहे, कुठल्या कुटुंबाला टार्गेट करण्याचं कारण नाही, पण ते घडलं। आता आजचे दिनचं बोलत नाही, 15 लाख रुपये देण्याचं बोलत नाही, काळा पैसा परदेशात आणायचं बोलत नाही, बेरोजगारी हटवण्याचं बोलत नाही, किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते सांगत नाही, नोटाबंदी का फसली, कुणी फसवली याबद्दल तुम्ही बोलत नाही, महागाई का वाढली, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल का वाढलं याबद्दल तुम्ही बोलत नाही। तुम्ही स्मार्ट सिटी करणार होता, झाल्यात का स्मार्ट सिटी? अशा खूप प्रश्न। शेतकऱ्यांना 1.5 आधारभूत किंमत तुम्ही देणार होता, कर्जमाफी देणार होता, काही केलेलं नाही। आणि अशा वेळेस या निवडणुका होतात, त्याच्यामुळे आपण अधिक एकजुटीनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। अजित पवार ने आगे कहा कि आज भी जब पनवेलकरों को पूछा जाए कि आपके विधायक कौन है तो वे सिर्फ विवेक पाटिल का ही नाम लेते हैं। ऐसा कहते हुए उन्होंने विवेक पाटिल की सराहना की और विवेक पाटिल द्वारा किए गए कामों से लोगों को अवगत कराया। त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंत समाजाचं भलंच केलेलं आहे। अनेकांचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे, अनेकांचा पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी आहे। पनवेल उरणचे आमदार म्हणून त्यांचा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवण्याच्या करता आता नवीन पिढी पुढे येते, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना आशीर्वाद देणं, यांच्या स्वतःच्या विवेक पाटलांच्या आजपर्यंतच्या गेल्या 25 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीचा अनुभव, त्याच्या आधीचा पंचायत समितीचा अनुभव, अतिशय मनमिळावू स्वभाव
कधी कुणावर रागवलेले मी पाहिले नाही. सभागृहामध्ये देखील अनेक प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी उद्भवायचे. जर सगळ्यांना विचारलं, इथं आम्ही स्टेजवर आहे, त्या सगळ्यांच्या पैकी कोण तुम्हाला पाहिजे, तर प्रत्येकाच्या तोंडून वाक्य विवेक पाटील आम्हाला पाहिजे. जे आहे ते जो ज्या भागामध्ये लोकप्रिय असेल त्यालाच त्या लोकप्रियतेचं क्रेडिट दिलं पाहिजे. इस दौरान पूर्व विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कहा कि मैं चाहता हूं कि पार्थ पवार को विजयी कराने के लिए सभी कार्यकर्ताओं को पहले यह समझना होगा कि हम पार्थ पवार को क्यों जिताना चाहते हैं. अगर आप ये समझ गए तो यह बात आप जनता को आसानी से समझा सकते हैं. पार्थ पवार का खासदार झाले पाहिजे हे आधी आपण समजून घेऊया आणि मग मतदारांना समजून सांगूया. पण ते प्रामाणिकपणे काम करत असताना त्या प्रामाणिकपणे कामाला जर खऱ्या अर्थानं व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक जर त्याला वळण द्यायचा प्रयत्न आपण केला तर निश्चितपणे कोणी कितीही काही केलं तरी जसं 2014ला आपण ह्या दोन मतदारसंघातनं 37,500 मताधिक्य दिलं होतं तेवढा काय प्रश्न आहे तो केंद्र शासनाशी संबंधित. आज इथं बरेचसे ग्रामीण भागातले लोक आहेत. वन खात्याच्या जमिनीवर गेले 25 ते 30 वर्षामध्ये पासून घरं बांधलीत ना आपण. बांधलीत का नाही बांधली. सगळे तोडाची ऑर्डर काढली या सरकारने. इथल्या लोकप्रतिनिधीकडे गेले त्यांच्या पक्षाचे लोक तुमचं बेकायदेशीर आहे, सरकार तोडणारच आहे. आम्हाला तिथं आडवं पडावं लागलं आणि लोकांची घरं वाचवली. पार्थ पवार जर खासदार असतील तर सन्माननीय पवार साहेबांचं दिल्लीमध्ये जे असणारं वजन आहे त्या वजनाचा वापर करून ही वन खात्यावर बांधलेली सारी जमीन पूर्ण केल्याशिवाय आपण ठेवणार नाही. सोपं काम आहे, अवघड काहीच नाही. पण या खासदारांनी कधी काय केलं का? कधी आठवतं तुम्हाला तुमच्या भागामध्ये वन खात्याचे अधिकारी नोटिसा दिल्या, घरं तोडायला आली, पोलीस बंदोबस्त घेऊन आले? कधी माननीय आपले या विभागाचे आत्ताचे खासदार कधी आले का बघायला? जर आले असले तर एखाद्याने सांगा. नसतील आले, समजा खासदार आहेत, एवढ्या मोठ्या 6 विधानसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, नसेल कदाचित वेळ मिळाला. एखादी बैठक लावली का? हे सत्ताधारी पक्षाचे यांचं सरकार त्यांच्या मंत्र्यांबरोबर एखादी बैठक लावून नाही बाबा ही घरं वाचली पाहिजे असा कधी विचार झाला? तुम्हाला कधी बोलवले? ते पार्थ पवार करणार. ते पार्थ पवार आणि सोपं आहे हो, त्याच्यात अवघड काय. केंद्राचा एक कायदा आहे, सामुदायिक वन हक्क योजना. हा केंद्र सरकारचा काँग्रेस पक्षाने आणलेला कायदा. त्या कायद्यामध्ये 13 विविध कामांचा समाविष्ट आहे. त्याच्यामध्ये जर 14वा जर हा टाकला आणि जसं गाव लहान मोठं असेल तसं गावाच्या भोवती 200 मीटर 250 मीटर, उद्या 2000 घरांचं गाव असेल तर 300 मीटर ह्याचा समावेश जर या सामुदायिक वन हक्क योजनेच्या मध्ये केला तर सगळ्यांची घरं 100% तर वाचतीलच. पण अजून जी घरं बांधायची आहेत त्याची तरतूद त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार. नांदेड़ स्थित मरलक गांव में किसान द्वारा बनाए गए जानवरों के बाड़े में अचानक आग लग गई। इस हादसे में 7 जानवरों की जलकर मौत हो गई, तो वहीं खेती के लिए रखा गया लाखों का सामान भी जलकर स्वाह हुआ। महाराष्ट्र में सूखे के कारण कर्ज में डूबे किसानों को कई तकलीफों का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते जितना भी बचा कुचा धन है उसको ही बेचकर किसान को अपना घर चलाना पड़ रहा है। ऐसे में यदि कोई अनहोनी हो जाए तो उसका असर किसानों पर ही पड़ता है, और एक ऐसी ही अनहोनी हुई नांदेड़ स्थित मरलक गांव में रहने वाले किशन कदम के साथ। किशन इस गांव में खेती करके अपना घर चलाते हैं और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा सूखा घोषित किए जाने के बाद से किशन को अपने बचे कुचे धान्य को ही बेचकर काम चलाना पड़ रहा है, मगर ऐसा लगता है जैसे उसकी किस्मत में दुख ही लिखा है। इतवार को देर रात किशन के खेत के पास जानवरों के लिए बनाए गए बाड़ा में अचानक आग लग गई। यह आग इतनी भीषण थी कि इस आग में 7 जानवर जलकर खाक हो गए, तो वही वहां रखे हुए खेत के कुछ सामान और धान को मिलाकर करीबन लाखों का माल जलकर राख हो गया। इस दौरान जानवरों के डॉक्टर को भी बुलाया गया।
जिसने जख्मी जानवरों का इलाज करना शुरू कर दिया। इस आग की घटना से किशन की परेशानी और भी बढ़ गई है। पहले से ही सूखे के कारण उस पर कर्ज है और अब इस आग की घटना के कारण बचे हुए लाखों के माल का भी नुकसान हो गया। इस दौरान किसान किशन और जानवरों के डॉक्टर अविनाश ने हमारे संवाददाता को अधिक जानकारी दी। विकास अधिकारी लिमगांव, मुझे सवेरे 7 बजे फोन आया और मैं यहाँ पर आने के बाद देखा तो 5 बड़े भैंसा मर गए थे और 2 छोटे बछड़े और एक कुत्ता मर गया था। नियर अबाउट पूरा 5 लाख का एनिमल हस्बेंड्री बोले तो का नुकसान हो गया। रात में 1 बजे आग लगी थी ऐसा उन्होंने कहा। सवेरे 7 बजे मुझे फ़ोन करने के बाद 7:15 को मैं यहाँ पर आकर एक जानवर को ट्रीटमेंट चालू है, वो जानवर भी सीरियस है। गोविंद किशन कदम है और गांव का नाम मरलक है और आग 1 बजे लगी। नींद में थे वैसा कुछ ये मालूम नहीं था और नुकसान कम 15-16 लाख रुपए अंदर खेती का है, दीपक है, जानवर है, भैंस। कितने जानवर? 7 जीवित हमें हुए। बुलेटिन के आखिर में फिर नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। शेका पक्ष के कार्यकर्ता जमकर करेंगे पार्थ पवार का प्रचार। पूर्व विधायक विवेक पाटिल की संवाद सभा में कार्यकर्ताओं ने ली प्रतिज्ञा। पिंपरी चिंचवड़ में पार्थ पवार ने भरा अपना नामांकन पत्र। हजारों कार्यकर्ताओं ने निकाली रैली। नांदेड़ में जानवरों के बाड़े में लगी भीषण आग। 7 जानवरों की मौत तो लाखों का माल जलकर राख। आज के बुलेटिन में इतना ही। नमस्कार।